नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज जातोय नाईट बॉक्स क्रिकेट खेळायला. टीम आहे सगळी, टीम सज्ज. आमचे मेन बॅट्समन पार्टनर, आमचे काय म्हणतात त्याला, बाहेरनं मावलेले प्लेयर. टीचर ऑफ शिवालकर. हा मस्त असे जातोय, निघालेलो आहे. आता बघू काय होतंय, काय वाटतंय. जिंकणार ना आराम. एक नंबर आज देवळ्यात झालेल्या मॅच मध्ये तिसरं फायनल. पोरांना आमच्या विश्वास बसत नव्हता, करून दाखवलेलं. आता उद्या जायचं थेट फायनल खेळायला. उद्या अशी टीम दीप काय उद्याची टीम मना दळवी, अजून कोण आहे, दीप पावसकर, राज, 2 राज आहेत आणि स्पेशालिटी आहे एक. आणि कोण नाव काय त्याचं रे, राजापूर एक्सप्रेस पायजान. पुन्हा एकदा भेटू. चला जाऊया, आधी तेवढा जाऊया, पाय पडूया आणि थेट खेळायला जाऊया. चला जाऊया चालत. टीम सज्ज. काय नाही सुदगावचा वंडर बॉय आदित्य खामकर, ओम जाधव. बघू शकतात समोर गेलेत. आणि आपली ह्याला काय, आपली बोरसूद एक्सप्रेस सचिन कदम. पाठून अलकाच्या बार मध्ये बसलेले आहे. आज मिटिंग घेत आहे नुसती, रफ्तार गेल माझी, रफ्तार फिरवणार आज नुसतं. पाया पडायला. मित्रांनो, बोरसूद गावचे अनमान शान 2 बॅट्समन आज एकदम फुल, काय म्हणतात त्याला, जोश मध्ये तयारी सुरू आहे. तर बघूया काय होतं संघासाठी. तर आता पूर्ण टीमच घेऊन जात आहे. होटलवडे असे हादळ येतो बघून आम्हाला. पाटणं येतात प्लेयर आणि आम्ही एवढे जात आहे. काढूया काढ. तर बघू शकता खास ब्लॉग मध्ये गौरी खामकर. फोटो तर फायनली मित्रांनो पोहोचलो आम्ही मैदानाजवळ. बघू शकता तिथे जायचं आपल्याला बॉक्स खेळायला. तर आता जाऊयात चालत. पाटणा आमची टीम येते, तर जाऊयात थेट आपण खेळायला. बघूया काय होतं, आपल्याला नंबर भेटतोय की नाही. मुंबईवरनं खास सरीनाथ आलेले आहे. दोन इथे गाडी लावलेली आहे. तर जायचं थेट इकडनं जायचं वाटतं, शॉर्टकट आहे. चला फायनली मॅच सुरू आहे. मॅच पण आहे कोणाची, मॅच पण सुरू आहे वाटतं कोणाची तरी. तर थेट जाऊया आपण. रस्ता बघा असा गवत इकडे. पोचूया फायनल. बॅटिंग कोणाची तरी सुरू आहे. पाटणा आमची टीम येते. थेट जाऊया आता. पूर्ण मळीतनं रस्ता आहे आपल्याला याचा. सुरू झाली आहे मॅच. बघूया आता काय होतं. चांगला डिफेन्स म्हणता येईल. आणि पहिल्या षटक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 14 आता मात्र स्ट्राईकला येतो सुशांत. कसं वाटतंय, नॉन स्ट्राईकला शुभम. आणि दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेत आहेत ते प्रशांत टू सुशांत. फायनली मित्रांनो मॅच सुरू झाली. हा चेंडू नो बॉल. अतिरिक्त एका मोठ्या धावसंख्येसाठी जी काही पूर्तता करता येईल त्याचा पूर्ण प्रयत्न करतात ते बच्चू. पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंच राजेश आणि तेजस यांचा. आणि धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होते. पुढचा चेंडू काहीसं भरकटलेलं षटक म्हणता येईल. ओंकार आपला जर्सी नंबर 2 आणि डिलिव्हरी मात्र इथे चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. ते प्रणयांकडून चेंडू निर्धाव जातोय. बच्चू एक आक्रमक फलंदाज प्रयत्न करतो आपल्या संघाला. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं. आणि स्ट्राईकला येतो पियुष.
16 पहिल्या षटकाच्या अरे भाई शाबास. बोल्ड केलेला ते ओंकाराने. दुसरा झटका मिळतो खतरनाक पहिल्या चेंडूवरती एक सामना विकेट मिळालाय तो वर्सुस संघाला. स्ट्राईकला ते साईराज, नॉनस्ट्राईकला जयेश आणि पाक आपल्या बॉलिंग रनम मार्को. अतिशय चांगली गोलंदाजी करतात ते पार्थ. मूर्ती लहान पण कीर्तिमान पहिल्या चेंडूवरती दाखवून दिलंय. आणि काहीशी मिसफिल्डिंग होते ती आणि ते 4 धावा मिळत आहेत. धावसंख्येमध्ये वाढ होते 17 आणि आता मात्र होऊ शकतो खतरा. पाहूया आणि हा चेंडू तिथे क्षेत्ररक्षण कशा प्रकारे संघासाठी अतिशय चांगलं योगदान देतात ते वर्सुस संघाचे सर्व क्षेत्ररक्षक. आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेण्यासाठी पुढचा चेंडू पार्थ यांचा साईराजला. पाहूया अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढते. धावसंख्येमध्ये ती 18 जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे ती गुजरात संघाला. दुसरं षटक सुरू आहे आणि आता मात्र हा चेंडू खणखणीत जातो आपल्या साईराजांच्या बॅट मधून. धावसंख्या झाली होती 12. आता मात्र शेवटचं फायनली पहिली मॅच जिंकलेलो. कसं वाटतंय? मजा आली. एक नंबर ना. मजा आली. आता सेकंड मॅच एक नंबर काय मस्त जिंकलेलो आहे पहिली मॅच. तर दुसरी मॅच डायरेक्ट 1 वाजता आहे ना. 1 वाजता आहे. कसं वाटतंय? मग चला आता जाऊया आपण. चला जाऊया आता खेळायला मस्तपैकी. तर इथं मॅच सुरू आहे आणि पहिली मॅच आम्ही जिंकलेलो आहे. तर जाऊया थेट 1 वाजता येऊया. फायनली आलेलो आहे रावण युद्ध स्पर्धा बघायला. पाटवलीत आलेलो आहे रावण युद्ध स्पर्धा बघायला. बघू शकता. आता आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे ते. कधी बघितलं नाही कधी.